आपले यार कधी आला? अरे काय आता चालू आहे? पाहुणे कोण आहे? आज जोडीदार आहे. बर ए पाहुण्यांना वाढ व्यवस्थित. आईला आपल्याला म्हटलं होतं एकटा ये तर उराव एक जण घेऊन आलाय. जाऊ दे आता काय बोलता. ए यार पत्रावळे वाढायला लावणार लवकर. अरे वाढतोय की दमदार की. ए यार बाहेर रस्ता दे ना लवकर. रसा ना ए यार रसा घे ना. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या मगादर नुसता मागतोय, आलाय तर बिना आमंत्रणाचा नुसता वानतोय. अरे गप खाकी. ह्याच्या आईचा दाना वरनं खातोय खालनं पाहतोय. अरे ह्यालाच कशी वाटत नाही रे. अरे ह्याला आणून लय मोठी चूक केली मी. अरे माणसा कोणसात काय आबरू राहायची माझी. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या. ए बाया मटणाची वाटी आण ना अजून. ह्या आबड्याच्या आईचा दाना म्हटलं होतं एकटा ये तो ह्यो बकासूर घेऊन आलाय आमच्या उराव बसवायला. आता खा खातोय आता मटण पाहिजे. पाहुण्यांना काही रसा वाढू का नुसता. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या नुसतं मगात धरणं बका सुरागत खातय. मटाना आणि रस्सा आणि नुसतं खाऊन खाऊन नको केले. अरे नीट जेवला का माणसागत. मटणाची वाटी दे. कोणाला? काय ती झाड त्याच्या इथं दाना त्याच्या. अरे किती खाते ती मागच आणती आण लावली. कोणावर आली ती? जाऊ दे कोणावर येऊ दे जा दे जा. ह्याच्या इथं दाना ह्याच्या. जेवला का पोटभर? पोटभर जेवण झालं बाबा. पण मी काय म्हणतोय हाय का दुसरीकडे अजून आमंत्रण? गाडी बस. दो पानी पूरा लगाओ. एक प्लेट में कितना आता है? 5. मेरे को है ना 2 तीखा 1 मीठा और 2 मिक्स बनाओ. और मेरे को 1 सूखा 1 तीखा 1 मीठा 2 मिक्स दो. 2 मीठा 2 तीखा 1 मीठा 1 ही मीठा. मिक्स में ना तीखा ज्यादा मीठा कम. और मेरे को मीठा ज्यादा तीखा कम. मिक्स में ज्यादा तीखा हाँ मीठा कम. हाँ मीठा ज्यादा तीखा कम. हाँ बराबर. हाँ भैया एक काम करो, तीखा कैंसिल ही करो. बहुत हो गया तीखा, बहुत तीखा हो गया है. तीखा बहुत हो गया ना. सूखा है क्या? है ना सूखा है ना. सूखा में क्या है? सूखा में मेरा थूका आता है. डालो क्या. अरे क्या यार 20 रुपए का पानी पूरी खा रहे हो उसमें 100 नखरे चल रहे तुम्हारे. अरे भैया हमारे ऐसा ही खाते. रगड़ा ज्यादा डालो. और मेरे में थोड़ा कम डालो. रगड़ा नहीं मिलता. क्यों. रगड़ा खाने के लिए हमारे इधर नागड़ा होना पड़ता है. क्यों. हमारे यहाँ ऐसा. एक सूखी पपड़ी दो. नहीं पपड़ी नहीं मिलता. क्यों. पपड़ी खाने के लिए वाकड़ी करनी पड़ती है. क्यों. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बहुत हो गए भी. हमारा कपड़ा दे. नहीं कपड़ा लेने के लिए झापड़ा खाना पड़ता है. क्यों. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हॅलो हा कुठे रे? अरे आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर चाललोय. मी काय येत नाही आज. अरे मी पण नव्हतोच जाणार पण तो अंकुश 10 वेळा फोन करून अरे ये ना लवकर म्हणून जावं लागते. अंकुश काय रिकाम टेकड्या रे, त्याला काय काम आहे? मग काय एक नंबरचा उपट सुटल्यावर कॉल कर रे विजया. सुटल्यावर कॉल कर. हा हो. एवढं हसतोस म्हणजे विजू माने असणार. हो काय म्हणतो विजू माने? म्हणे आज जॉब वर नाही यायला उशीर होणार आहे त्यामुळे जमणार नाही. रड्या 1 नंबरचा. नाहीतरी आला तर इकडे येतो आणि काम. एक नंबरचा काम चावी आहे ना. मी काय म्हणतो आपण गोव्याला जाऊया ना. दोघच जण. दोघं नाही तो कुशा पण येईल ना. कुशल गोव्याला येण्याच्या लायकीचा नाही वाटत रे. ए नको त्याच्या तोंडावर नको बोलू रे. अरे तिकडे जाय तिकडे 2-2 मिनिटाला सु दादा सुस्वागतम कुशल बद्री. काय सुसू येड्या गाडीतून जाऊयात गोव्याला. आमचं चाललं होतं की जरा गोव्याला जाऊया. ओ वाव चलो गोवा चलो. आपण तिघे. नाही आपला हा येईल ना संत्या. तू कुठून यायच्या लायकीचा आहे का दादा? अरे बाबा पण याला संत्याशिवाय करमत नाही ना. ठीक आहे पण तो रात्रभर पिणार त्याची रडगाडी गाणार आणि डोक्याचा भोग. भाई अरे काय भो काय हो म्हटलं आणि भस्कर आलास रे. अरे काय अचानक काय. आमचं चाललं होतं की जरा गोव्याला जाऊया. गोव्याला चलो फिर चलो चौघच. बाबाला पण विचारू ना. बाबा नको रे यार. अरे सगळी दारू तोच संपवतो गाचा टाकी येतो आणि बाबा अशा माणसासोबत मी जाऊच शकत नाही रे. मी जातच नाही कधी. भाई बाबाशिवाय कुठे जाऊच शकत नाही मी. काय बोलतो? आहे सगळे जमलेले आहेत. गोव्याला जायचंय ना. संतोष पण विजू नाहीये. नाहीये. बरं झालं ना. आई शपथ नको तो विजू. अवदसा नष्टर पहिली पडलेली विकेट बेमुरवत भेन बे के बे बेदुने 4 नावाला विज्युअल दिसतो का.
विजू नाही, हाच आपला विजय. काय रे नमस्ते सर. इतक्या वेळापासून तुम्ही एवढ्या गप्पा मारत होता, आता एकदम सगळे शांत का झाले? आता सगळेजण आले ना, आता कोणाबद्दल बोलणार? ऐक ना, बोल ना. मला तू लय आवडतेस. आय लव्ह यू. ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझे पप्पा नको बोललेत. हे एवढं उदारीवर मांडून ठेव. ह्या गोष्टीसाठी पण आमचे पप्पा नको बोलले. ऐक ना, आय लव्ह यू टू. माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या माझ्या बाबूचे 100 रुपये. लई गया रे, माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे. पावसाला पडलाय बा. हा ना. येऊ का मग? हा ये ऐक ना, हा ती खडी साखर आहे ना, लय खराब झालेली, ती फेकून दे. कोणती खडी साखर? टॅबलावर ठेवलेली. तुरट लागते तुरट. अरे टॅबला खडी साखर नव्हती, म्हाताऱ्याचा मूत खडा होता. मूत खडा चागाळला काय तू मूत खडा कुठे? डॉक्टरला सॅम्पल दाखवायचा आहे. तू काय बाबा सॅम्पल द्यायचा? दादा 1 किलो तांदूळ द्या ना. अहो 1 किलो तांदूळ कशाला घेताय? 10 किलो तांदूळ घ्या ना. अहो त्याच्यावर ऑफर पण आहे. कसली ऑफर? 10 किलो तांदूळ जर समजा तुम्ही घेतले तर त्याच्यावर 5 लिटरचा तेलाचा कॅन फ्री. काय सांगतोय? देऊन टाक 10 किलो तांदूळ. हे घ्या तुमचे 10 किलो तांदूळ. किती आले? 1,500. आहे. आणि ते 5 लिटर तेलाचा कॅन हे घ्या. याच्यामध्ये पाणी, पेट्रोल, रॉकेल सगळं स्टॉक करून ठेवू शकता तुम्ही. हो बाद देऊ का? आव नको, घ्या. आव नको राव, घ्या. आव नको तर खाला का? हो गुलाबजाम देऊ का? नको 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 राव, खा. नको राव. खाला का? अहो बास नको, हो खा. अहो बास नको. ए यार खा. तुम्ही पण जेवाय बसणार ना, तेव्हा मेलेत राहतील. बघू की त्यावेळेस. हो नको. अहो घ्या गुलाबजाम. अहो घ्या का? हो नको राव. अहो घ्या. अहो नको राव. अहो अहो एवढं वाढतात वय राव. अहो तुम्ही किती तारच दिला मला मागाशी? अहो थोडे घ्या. इतकं देतात वय. आईला बर का, असंच नियोजन करत जाऊ बर का. आईला लय भारी मजा येते. 16 गुलाबजाम खाल्ल्या. अरे मी तर 18 खाल्लं. दादा गॅरेजचे मालक तुम्ही आहेत का? हो. मला ही गाडी विकायची होती. 20,000 रुपये देईन. 20,000? 1,20,000 रुपयाची गाडी घेतली मी. बाळा ऍक्टिवा बघ, याची कंडिशन बघ, नवीन गाडी आहे ही. गाडी मी 15,000 विकतोय. हो मालक, ही 50,000ची गाडी आहे, असं काय करताय? अरे त्याच्या गाडीचा रेट कमी करण्यासाठी मी बोललो. स्कीम असती ती, आणि तो गाडी घ्यायला नाही द्यायला आलाय. 20,000 लय सांगितली मी, तरी 15,000 विकतो मी अशा नवीन नवीन गाड्या. आणि तू काय सांगतोय? एक काम करा, हे घ्या 15,000 रुपये आणि ही गाडी मला द्या. सरकारने साखर यासाठी महाग केली असेल कारण चहा विकून कोणी पंतप्रधान नाही झाला पाहिजे. बरोबर ना? अच्छा. तर मी आपला आता काय करते? अहो फेस ट्रॅक करते. फेस ट्रॅक करते का? नाकाचे फेस ट्रॅक करते. उघडला. अहो मॅप सापडा ना मला. अगं वर सर्च मार ना, सर्च बार मध्ये सापडा ना. काय गप्पेच्या वर का? गप्पे? गप्पे. अगं गप्पेला त्याला जिभे म्हणतात. दुसरीकडे टच झालं. बाहेरच पडा ना आता इथून. अगं कुठे घुसले तू? घमेल्यामध्ये. गप्पेला? अगं गप्पेला ना त्याला जिभे म्हणतात. का रात्रीच्या शाळेत शिकायला जायचं काय? मूर्खाचा बाजार. धर नीट रोड सांगा त्या. अहो मोबाईल बंद पडला. मोबाईल बंद नाही, तू बंद आहे. कॉल आलाय. कोणाचा आहे? आईचा आहे. आईचा आहे ना. आणि इकडे मग अहो आई म्हणजे तुमची सासू. सासू ना, तिला तिकडं तोंड वाचलं.
दे मग